come to the next keynote speaker, Mr. Mahesh Jhagde. And I think he's the only one in this entire crowd who has walked up the stairs, I'm sure. And he's a marathon runner. He keeps himself fit. He was a former principal secretary of Maharashtra. He was, of course, our municipal commissioner too. When he was the head of the FDA, he has done, he had taken up the multinational company Johnson & Johnson against many adulteration that they had committed. He has won the 2014 WHO International No Tobacco Day Award. He was also the Metropolitan Commissioner and CEO of PMRDA. There are several credits, and more than that, after his retirement, he always is there for RTI Qatar. He's there for people who are doing good work in the society. He has pledged to align himself, be there actively. He stays in Bombay, but he has come here for us. And I request Mr. Jhagde to give another inspiring speech. Thank you. Thank you. आजच्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नागरिकांची भूमिका आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी या विषयावरती विजयजी आणि विनीताजी यांनी या घटनेच्या माध्यमातून आज एक संवाद ठेवलेला आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या वंदनाताई, संग्रामजी, सारंगजी आणि एव्हरीबडी लाईक या. खरं म्हणजे की आता मी हे सांगायला पाहिजे की मला जे बोलायचं होतं ते सगळ्यांनी बोललेलंच आहे आणि त्यामुळे मग धन्यवाद असं करून बसायला हरकत नाही. पण त्यांनी मला कीनोट स्पीकर म्हटल्यामुळे थोडंफार त्यालाही जागावं लागेल त्या शब्दाला, म्हणून मी थोडंफार बोलणार आहे. बट आय मस्ट से की यांनी जे सगळं बोललेलं आहे ते मलाच बोलायचं होतं, कारण त्याच्या प्ले काय बोलण्यासारखं काही नाही आहे. पण जे काही थोडेफार गॅप्स आहेत, आय मस्ट फिल इन दोज गॅप्स. जे काही मला असे वाटलं की मी सांगणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट एक आहे की आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की मतदार राजा आहे आणि मतदारांची आहे आणि लोकशाही काही आजची नाही आहे. लोकशाहीला सुमारे 2538 वर्ष झालेली आहेत. अथेन्समध्ये एक्सपेरिमेंट झाला आणि लोकशाही ही शहरामध्ये आली पहिल्यांदा, काही देशाची आली नाही किंवा साम्राज्याची आली नाही, लोकशाही शहरांची आली. आणि अथेन्समध्ये ज्यावेळेस लोकशाही आली त्यावेळेस प्रत्येक मतदाराला प्रत्येक निर्णयामध्ये भाग घेण्याचा अधिकार होता की कुठे रस्ता करायचा आहे सगळ्यांनी मतदान करायचं, कुठे रस्ता करायचा आहे, कुठे पाईपलाईन टाकायची सगळ्यांनी मतदान करायचं. पण ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढली त्यामुळे मग रिप्रेझेंटेटिव्ह आपले प्रतिनिधी आले. पण शेवटी एक राहिलं की लोकशाहीमध्ये मतदार हाच खरा निर्णय करता असतो. पण मला वाटतं कुठेतरी हे सगळं आपण विसरून गेलेलो आहोत. आणि कारण 2035 वर्ष हा फार मोठा काळ गेला की आपण विसरून गेलो की आपणच निर्णय करते आहोत. आपण काय करतो की ते निर्णय करते आणि मग आपण त्याचे लाभधारक असं थोडंसं चित्र यामध्ये गेल्या सर्वसाधारणपणे 2.5 वर्षामध्ये झालेलं आहे. ते कुठेतरी मला वाटतं की आता आपल्याला पुन्हा एकदा शोधावं लागेल. लोकशाहीच्या खूप व्याख्या आहेत. 2334 व्याख्या लोकशाहीच्या आहेत. की लोकशाही म्हणजे काय की मग लोकांसाठी आणलेली व्यवस्था. पण ती आता आहे का तशी की लोकांसाठी आलेली? माझं सांगत नाही. एक जोसेफ स्टिग्लिट नावाचा एक नोबेल लॉरेट आहे, अर्थतज्ञ आहे. त्याने सांगितले की आताची लोकशाही जी आहे ती ऑफ दी 1%, बाय दी 1%, फॉर दी 1%. आणि हे जो आहे की तो जे त्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, अशा 1% लोकांच्याकडे गेलेली आहे. मग हा तुमचा 99% जो मतदार राजा आहे तो कुठे गेलेला आहे? हे आपण खरं म्हणजे की हे कुठेतरी स्वतःच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की आपण हे राज्य गमावलेलं आहे. आता आपण राज्यकर्ते नाही, राज्यकर्ते ते 1% राहिलेले आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपण मतदान करणार आहोत किंवा जेव्हा कधी या व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत त्या व्यवस्थेही आपल्या हातात राहिलेली नाही आणि ती पुन्हा कशी आपल्याकडे घ्यायची म्हणजे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिथून आपल्याला सुरुवात करता येईल. केंद्र शासन आहे, राज्य शासन आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण केंद्र शासनाच्या इलेक्शनच्या वेळेस, लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा मी भारतातल्या सगळ्या भाषातून 15-16 भाषातून मतदान कुणाला करावं याबद्दल मी सोशल मीडियामध्ये कॅम्पेन सुरू केलं होतं. ऑल जे तुमच्या त्या ह्याच्या छोट्या छोट्या भाषांमधून पण मी ते कॅम्पेन केलं होतं. पण त्याचा काय फार परिणाम होत नाही. कारण
कसं आहे की शेवटी मतदान कसं कुणाला करायचं हे ते लोकली ठरवलं जातं. आणि आता जे मतदान होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीसाठी, तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान आहे का? तर तन्मने सांगितल्याप्रमाणे ते राहिलेलं नाहीये. ते माझ्या दृष्टीने असेंब्लीचं मतदान आहे, विधानसभेचं मतदान आहे. त्यामुळे तुम्ही पहिलं जे आहे की तुमची पहिली हार झालेली आहे मतदान, हे आता हे मतदान हे तुमचं नाहीये, तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थाचं नाही किंवा तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधी स्थानिक असतो त्याचं नाहीये. ते कोणीतरी वेगळाच येणार आहे ज्याचा तुमचा आणि त्याचा तसा काही संबंध, जसा सर्वत्र घटना दुरुस्तीमध्ये किंवा 73 घटना दुरुस्तीमध्ये सांगितलेलं आहे की तुमचा लोकप्रतिनिधी त्याला तुमचे प्रश्न समजतात आणि तुमचं ऐकून त्याच्यावर तो निर्णय घ्यायला सक्षम असेल असा आता तुमचा राहिलेला तो पुन्हा रिमोट झालेला आहे. की 73 आणि 74 घटना दुरुस्ती कशासाठी आली की दिल्लीमध्ये बसून किंवा मुंबईमध्ये बसून जसं प्रशासन करता येणार नाही आणि स्थानिक प्रश्न समजणार नाही, सोडून करता येणार नाही म्हणून स्थानिक असावं. ते आता पुन्हा आपण मायग्रेट केले मुंबईला, कारण की प्रश्नाची सोडवणूक करायची जर असेल तर तुमचा आता त्याच्याशी जी एक वाक्यता राहिलेली नाही की तुमचा कोणी असेल म्हणून. त्यामुळे जे खेळण्याचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे नियमानुसार तुम्हाला याच्यातून आता बाहेर केले गेले. तुमच्या हातात ते स्थानिक स्वराज्य संस्था राहिलेल्या नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आता पॉलिटिकल पार्टीच्या हातामध्ये गेलेल्या की ते ठरवतील त्याप्रमाणे. त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की शहराचं काही व्हावं, आपल्या पुढच्या ह्याच्या पिढींचा काही व्हावं, तर मग हे पुन्हा कधीतरी तुमच्या हातात घेतलं पाहिजे जे घटनेने दिलेलं आहे. आणि दुर्दैवाने मी बघितलं की ज्यावेळेस 4 आली किंवा 3 वंदनाताई, मी 3लाही मान्य करत नाही, 2लाही मान्य करत नाही, मी एकच असला पाहिजे. कारण हे मी म्हणत नाहीये, की संविधान म्हणतात. संविधानाने काय सांगितलेलं आहे की जे काही संविधानाच्या तरतुदी आहेत 73 आणि 74 घटना दुरुस्तीच्या, की टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीज, भौगोलिक मतदारसंघ असावा तसा खासदारकीचा आहे. आणि तीच वाक्यरचना खासदारकीच्या मतदारसंघाची आहे किंवा विधानसभेच्या मतदारसंघ तशीच वाक्यरचना तुमची याच्यामध्ये आलेली आहे स्थानिक. त्यामुळे हे असंविधानिक आहे आणि हे लोकांच्या विरोधी आहे. पण दुर्दैवाने हे लोकांना त्याचं महत्व समजलेलं नाही आणि म्हणजे की लोकशाहीचंच महत्व समजलेलं नाही. कारण गेले 3.5 वर्ष लोकशाही नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. पण फार काही कुठे मोर्चा निघाला किंवा कुठल्या तुमच्या मतदारांच्या ग्रुपने काही केलंय असं काही झालेलं नाही. किंवा जुने जे कॉर्पोरेटर्स होते त्यांनीच तो एकत्र येऊन काहीतरी केलंय, मला असं काही वाटत नाही की कुठे काही झालेलं आहे. त्यामुळे लोकशाही खरंच लोकांना पाहिजे का तुम्हाला जो ऍडमिनिस्ट्रेटर, जो आयुक्त असतो, जो हुकुमशहा असतो, डिक्टेटर असतो, ही इज डिक्टेटर, ही इज नॉट कमिंग फ्रॉम डेमोक्रेटिक सेटअप, तर तोच पाहिजे का? म्हणजे कुठेतरी कन्फ्युजन झालेलं आहे किंवा लोकांनी आता याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा लोकशाही ज्यांना हे करायची आहे, रुजवायची, ती त्यांनी लोकशाहीचं महत्व पटवू दिलेलं नाही किंवा नगरसेवक नसला तरी चालेल अशी मानसिकता झालेली आहे. त्यामुळे कदाचित मला वाटतं की हे आता बदललं पाहिजे. पण कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था या लोकप्रतिनिधींच्याच असल्या पाहिजेत. हे खरं म्हणजे कोणासाठी गरजेचं आहे, ते लोकशाहीसाठी आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी. आजचा विषय खरं म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐवजी लोकशाहीचं सुदृढीकरण असं जर म्हटलं तर मला वाटतं की ते थोडंसं जास्त ठरणार नाही, कारण ते सुदृढीकरण झालं पाहिजे. आणि ह्या विषयावरती मी सगळीकडे थोडंसं सेन्सिटाईज करण्यासाठी जात असतो. म्हणजे 10 लोक असले तरी मी तिथे जातो आणि मोठ्या ह्याच्यामध्ये पण जातो की लोकशाहीची ही फार मोठी दुर्दशा आपल्याकडेच नाही जगभर झालेली आहे. किती झालेली आहे खरं म्हणजे की लोकशाही जसं म्हटलं की 2500 वर्षापासून झाली, मग 1200 मध्ये ते तुमचा मॅग्ना कार्टा आला, सगळं झालं इथपर्यंत आलंय. पण आज जगातल्या लोकशाहीमध्ये फक्त 8% लोक खऱ्या लोकशाहीमध्ये आहेत. 40% लोक अजूनही हुकुमशाही प्रकारच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि हरकत नाही, हळूहळू होईल. पण दुर्दैवाने ही लोकशाहीची वाटचाल आता हुकुमशाहीकडे चाललेली आहे किंवा हायब्रिड लोकशाहीकडे चाललेली आहे. हे दुर्दैव आहे आणि दरवर्षीची आकडेवारी अतिशय भयानक आहे. ही परिस्थिती आता जागतिक पातळीवरून आता आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीपर्यंत आलेली आहे. जसं तुमचा 1 वॉर्डचा मतदारसंघाचा 1 उमेदवार मतदारसंघाच्या ऐवजी 4 झाले, म्हणजे तुमचं पुन्हा मार्गक्रमण हे दुसऱ्या दिशेने चाललेलं आहे. इट इज नॉट गोइंग टू बी व्हेरी हेल्दी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी. हे कधीतरी मान्य केलं पाहिजे की आपल्याला जर आपणच निर्णयकर्ते होणार असो तर ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि मग विधानसभेमध्ये तुम्ही असे लोक निवडून दिले पाहिजेत की जे तुम्हाला स्थानिकरित्या तुमचे मतदानाचा अधिकार, तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा असावा असा करून देतील. असं केलं पाहिजे, पण तसं झालेलं नाहीये.
तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की आम्हाला आमचा एक उमेदवार मतदारसंघ असला पाहिजे, तो द्या. दुसरी गोष्ट अशी आहे की किती मतदार, किती तुमचे कॉर्पोरेटरचे मतदारसंघ असावे. म्हणजे तुमच्या आता मला वाटतं पुण्यामध्ये 164 असतील, 164 आहे. वाढवा ना, ते काय हरकत आहे, वाढवायला काय, ते त्याच्यामध्ये काय घटनेमध्ये दिलेलं नाहीये की कायदा केले आपण विधानसभेने, की कायदा काय केलेला आहे की तुमच्या 3 लाख लोकसंख्येला कॉर्पोरेशन असावी आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या 65 तिथे उमेदवार असावेत, त्याच्यामध्ये कॉर्पोरेटर असावेत आणि अतिरिक्त 15,000 लोकसंख्येला आणखी एक कॉर्पोरेटर असावं, असं ते केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लोकांच्या जवळ जाता येईल लोकप्रतिनिधीमधून, तितकं तुम्ही त्याच्यामध्ये आणलं पाहिजे. आता तन्मय किंवा संग्राम किंवा असे सगळे बाकीचे जे तरुण असतील त्यांना पुढे घ्यायचे, त्याच्यामध्ये त्यांचे दरवाजे बंद केलेले आहेत. कारण 4चा गेल्यामुळे तुम्हाला तेवढे काही पैसे किंवा सगळे होत नाही. पण तुमचा तिथे छोटासा मतदारसंघ असेल, 1चा असेल, तर मग कोणीही होत करू ऍक्टिव्हिस्ट, होत करू टेक्नॉलॉजिस्ट, जवळ त्याला काही करायचं तो त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आणि मला वाटतं की हे होऊ द्यायचं नाहीये, हे तुम्ही ठरवलं पाहिजे, हे का होऊ दिलं नाही. जर आणि होऊ दिलेलं नाहीये, हे वस्तुस्थिती आहे. ही पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरची परिस्थिती असेल तर मग मागासलेल्या जिल्हे आहेत, आपण जसे म्हणतो याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने, तिथे आपले जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं काय परिस्थिती असेल, हे भयानक आहे. आणि आज मी तुमच्यासमोर का याच्यामध्ये व्यक्त होतोय की तुमच्यापैकी बहुतांश ऍक्टिव्हिस्ट आहात. तुम्ही केवळ मतदान कोणाला करायचं इथपर्यंत तुम्ही याची एक मुवमेंट तयार करू शकता की ही मुवमेंट राज्यभर केली पाहिजे की जर आम्हाला आमचे प्रश्न माहिती असतील, आम्हाला जर आमचे त्या प्रश्नांची उकल आणि सोडवणूक करायची असेल तर देन वी मस्ट बी इन चार्ज, वी मस्ट बी इन द सॅडल. आणि ते करायचं असेल तर आम्हाला छोटे छोटे असे मतदारसंघ करून द्या. ही खरं पहिली लढाई आहे. या लढाईमध्ये आपण हरलेलो आहोत, पण नंदलेस इट इज स्टिल पॉसिबल करायचं जर झालं तर. आणि तुम्ही मग या इलेक्शन पूर्वी अशी एक मुवमेंट सुरू करायला काही हरकत नाही की तुम्हाला स्थानिक स्वराज्य का म्हणता, तुम्ही मिनी विधानसभा म्हणा. ही विधानसभा आहे, आम्हाला विधानसभा नको, आमचे आमदार तर आहेतच. अर्थात आमचे आमदार काय करतात हे आम्हालाच माहिती नाही. शहरामध्ये आमदारांचं काय काम असतं मला काहीच माहिती नाही. मी महापालिका आयुक्त होतो, काय करतात काय माहित नसतं. म्हणजे कुठे महापालिकेमध्ये तुमचा इरिगेशन डिपार्टमेंट नसतं, PWD नसतं, काही नसतं. कुठे काय करतात आय डोंट नो. पण ते आता परत दुसरे तुम्ही आमदार आणून देताय. एक आमदार आहेत त्यांना काम नाहीये, परत दुसरे आणताय. उपयोग काय आम्हाला त्यांचा? म्हणजे तुमच्या निवडणुका होतील आणि तुम्ही म्हटलं तसं फॉर्च्युनर येतील, त्याच्या पलीकडे लोकांचे काय प्रश्न आहे? मला वाटतं की मतदारांनी जागृत होऊन हे आमची सत्ता आहे, ही आमची व्यवस्था आहे, हे कुठेतरी सांगितलं पाहिजे. आता शहराचे प्रश्न आहेत आणि म्हणून आपण आज जमलेलो. खरं शहराचे प्रश्न नसते, अतिशय चांगली व्यवस्था असते, खड्डे नाही आहेत, मोठे वाईट रस्ते आहेत, चांगला नदी आहे, स्वच्छ पाणी आहे, आपण इथे आलो असतो का? काही गरजच नव्हती. प्रश्न आहेत म्हणून आपण इथे आलेलो आहोत. आणि प्रश्न का आहेत की ते यापूर्वी सुटले गेलेले नाही. ते का प्रश्नाची सोडवणूक झालेली नाहीये? कारण आपण तसे लोकप्रतिनिधी दिलेले नाही. आणि तो तसे लोकप्रतिनिधी का दिलेले नाही की आपणच त्याला जबाबदार आहोत, आपण तसे त्यांना निवडून दिले नाही. त्यामुळे प्रश्नाची जर सोडवणूक करायची असेल तर तसे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असतील तर प्रश्न कशामुळे निर्माण झाले आणि तसे लोकप्रतिनिधी आपण का निवडून दिले नाही याचं कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. आणि त्याचं उत्तर एक आहे की आपण फार एकत्रित विचार करत चाललाय. निवडणूक लोकशाही म्हणजे आपण फक्त काय आणलेली आहे, मतदान करणे इथपर्यंत लोकशाहीला आणून ठेवलेलं आहे. फक्त मतदान करणे, पुढे काय होतं वी डोंट नो. या सगळ्या गोष्टीमध्ये या गोष्टीसाठी मला असं वाटतं की मतदारांनी पुन्हा एक असं कॅम्पेन सुरू केलं पाहिजे, जे कॅम्पेन महात्मा गांधीचे स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस मोठं कॅम्पेन होतं. तसं जर कॅम्पेन, तशाच प्रकारचं कॅम्पेन सुरू जर झालं नाही तर मला वाटतं की फार काही त्याचा फार मोठा परिणाम होणार असं नाही की काय चाललेलं आहे सगळं कशासाठी झालं. पुण्यासाठी हा प्रश्न अतिशय भयानक आहे. आणि वी आर जस्ट टॉकिंग अबाउट द बॅकलॉग ऑफ डेव्हलपमेंट की पुण्याचे रस्ते कमी आहेत, हे बॅकलॉग आहे. ही बॅकलॉग तयार झालेला आहे. तो भविष्यात जे घडणार आहे ते तर अजून वेगळंच आहे. आणि भविष्य अतिशय भयानक आहे.
भविष्य भयानक केलं जाते की बकाल जे काय शहर होणार आहे ते पुणे बकाल होणार आहे. आजही बकाल झालेलं आहे, पण आता त्याचे बकाल पण याच्यापेक्षा इट विल बी मल्टीफोल्ड. का? त्याचं कारण असं आहे की जगामध्ये तुमचं नागरीकरण अतिशय प्रचंड वेगाने, मी ज्याला टर्बो अर्बनायझेशन म्हणतो, तसं होत आहे. आणि हे नागरीकरण अमेरिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की 84% लोक आत्ताच शहरामध्ये राहतात. युरोपमध्ये 82% लोक शहरामध्ये राहतात. आपल्याकडे पुढच्या 30 वर्षांमध्ये भारतात सुद्धा 70 ते 80% लोक शहरामध्ये असतील. आणि विशेषतः पुणे आणि दिल्ली या परिसरामध्ये याचं मोठं कॉन्सन्ट्रेशन झालेलं असेल आणि कोणीही थांबवू शकत नाही. जर आपल्याकडे बॅकलॉग सुद्धा मोठा आहे डेव्हलपमेंटचा आणि पुढे जे वाढणार आहे, इथे परिस्थिती भयानक होणार आहे. आणि जसे लोकप्रतिनिधी नसतील तर मला वाटतं की परिस्थिती अतिशय गंभीर होईल. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाच्या बाबतीमध्ये तुम्ही काही फार त्यांच्याकडून अपेक्षा करू नका. Let me tell you, I am telling you from the perspective of this side of the table. प्रशासन हे फार नाठाळ घोडा असतो, नाठाळ बैल आहे. त्याच्या तोंडात जर लगाम तुम्ही खेचला नाही तर ते असा उधळतो की तू काम चांगलं करतो, व्यवस्थित करून घेतलं तर. पण लगाम नसेल तर तो उधळतो. आता गेल्या 3 वर्षामध्ये पुण्यात खड्डे नाही पडले का? पुण्यात करप्शन कमी झालं का? पुण्यात नद्या चांगल्या झाल्या का? नाही झाल्या. कारण लोकप्रतिनिधी पण तुम्हीच आहात ना. तसं नाहीये. प्रशासनावरती जास्त हे करू नका, विश्वास ठेवू नका, समोर राहू नका. कारण जगामध्ये ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही. ब्युरोक्रेसीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला, आणि हा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नसेल तर मग तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही स्वतः त्यांना करा, म्हणजे की कंट्रोल केलं पाहिजे. आणि पुण्याचे प्रश्न काय आहे, तो बॅकलॉग कसा हे करायचा आहे आणि पुढची वाढ कशी त्याच्यामध्ये हे करायची, या दृष्टीने तुम्ही ज्यावेळेस आता निवडणुका येतील त्यावेळेस पहिल्याने एक तर सिंगल वॉर्ड असं ती पद्धत असली पाहिजे. आणि दुसरं, जो कोणी उमेदवार तिथे येतील त्या उमेदवारांना तुम्ही भंडावून सोडलं पाहिजे. तू आम्हाला सांगा की वॉर्डचं आणि शहराच्या प्रश्न तुला काय समजलेले आहे. त्यालाच आता जसं तन्मयने सांगितलं की आपलं तुमचं हे करायचं शॅडो गव्हर्नमेंट, व्हेरी गुड आयडिया. इनफॅक्ट रिटायर झाल्यानंतर मी ते सुरू केलं होतं करायचं म्हणून, पण फार खर्चिक आहे. अँड दॅट वॉज फॉर द गव्हर्नमेंट की शॅडो चीफ सेक्रेटरी, शॅडो म्युनिसिपल कमिशनर, शॅडो करायचं, पण खर्चिक आहे. पण हे 5 वर्षांनी ठेवण्यापेक्षा जो तो पिरियड आहे बिटवीन नॉमिनेशन अँड इलेक्शन, या पिरियड मध्ये सगळ्या उमेदवारांना तुम्ही भांडावून तुम्ही आम्हाला सांगा की तुमचे जबाबदारी काय आहे, तुमचे कर्तव्य काय आहे, आणि तुम्हाला वॉर्डचे प्रश्न समजले आहेत का, आणि तुम्हाला सिटी लेवलचे प्रश्न समजले. त्याच्यातून त्यांनी पळ काढला पाहिजे, अशी परिस्थिती केली पाहिजे. 5 वर्ष ठेवण्यापेक्षा फक्त 1 महिना तुम्ही त्यांना जर विचारला की तुमचे अधिकार आणि जबाबदारी काय आहे, किती कॉर्पोरेटर सांगू शकतील? उमेदवार मी कॉर्पोरेटर काय सांगू शकते म्हणतो की मी त्यांच्याशी काम केले, बहुतांश नाही सांगू शकतो. कारण संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये कॉर्पोरेटरना असं त्यांचे हे अधिकार आणि हे कर्तव्य आहेत असं एकही सेक्शन किंवा आर्टिकल दिलेलं नाही. देयर इज नथिंग, की कुठेही दिलं नाही. तसंच खासदारांचं आहे आणि आमदारांचं आहे, असं कुठे दिलेलं नाही. पण इट इज डिराइव्ड फ्रॉम दी स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट, आणि जे म्युनिसिपल हे आहे ते सुद्धा गव्हर्नमेंट आहे. आता म्युनिसिपॅलिटी राहिलेली नाही, ग्रामपंचायत राहिली, ते गव्हर्नमेंट आहे. आणि आता कुठेतरी आपण तो कॉन्सेप्ट गेले 32 वर्ष तो गुंडाळून ठेवलेला. हे गव्हर्नमेंटचं स्टेटसच येऊ दिलेलं नाही. हे इथलं सरकार आहे, हे सरकारचं स्टेटस येऊ दिलेलं नाही. त्यामुळे सरकारचं स्टेटस आणणं ह्या लोकांना निवडणुकीपूर्वी भंडावून सोडून ते की तुमचे अधिकार आणि कर्तव्य काय आहे. संविधानामध्ये त्यांना 243W एक आर्टिकल दिलेलं आहे की महापालिकेचे हे काय आहे, जबाबदारी आणि कर्तव्य काय आहे. त्याच्यातले बरेच आहेत, पण सगळ्यात महत्वाचा गाभा असा आहे आणि त्याच्यात सगळं डोके दडलेलं आहे की दे शॅल प्रिपेअर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस प्लॅन्स. तिथली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं आता तुम्ही खरं म्हणजे की कुठल्याही शहरामध्ये लोक असेच येत नाही, त्यांना त्यांचं अर्थार्जन करणं, नोकऱ्या वाढवणं याच्यासाठी ते येतात. आता काय नुसतंच पेन्शन म्हणून कुठे जात नाही. तर त्याच्यासाठी जगामध्ये जे मोस्ट लिव्हेबल सिटी, जसं आपल्या खासदारांनी सांगितलं की लिव्हेबल सिटी नाही म्हणून होता, तर लिव्हेबल सिटी कशा कराव्यात तयार, तर त्याचे असे ISO स्टँडर्ड्स आहेत. आपले जसे इंडियन स्टँडर्ड तसे इंटरनॅशनल
स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे ते देतात. उदाहरण द्यायचं झालं ते एक असं आयोजो आहे शहरासाठी की मोस्ट लिव्हेबल सिटी कशा तयार करायच्या, तर त्यांनी आयोजो केलेला आहे. आयोजो 37120 की त्याप्रमाणे जर तुम्ही शहर डेव्हलप केले तर मग तुमचं मोस्ट लिव्हेबल सिटीज तयार होतील. त्याचा पहिला मुद्दा काय आहे? पहिला मुद्दा म्हणजे तिथे तुम्ही त्या शहराचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी करा, नवीन तुमचे नोकऱ्या कशा तयार करा, तुम्ही तुमच्या नवीन ह्या पद्धतीने व्यवसाय संधी कशी उपलब्ध होतात. आणि हे घटनेमध्ये आणलेलं आहे 243W मध्ये आणलेलं आहे की they shall prepare economic development and social justice plan. सोशल जस्टिस प्लॅन काय? की तुम्हाला तिथे तुमच्या नद्या स्वच्छ पाहिजे, टेकड्या चांगल्या राहिलेल्या पाहिजे, हे सगळं त्या सोशल जस्टिस प्लॅन मध्ये त्याच्यामध्ये हे सगळं आलं पाहिजे. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे तुमचा बाकीच्या गोष्टी की तुम्हाला तुमची इकॉनॉमिक हे प्लॅन्स त्या पक्षांना तुम्ही विचार तुम्ही का केले नाही? तिथे 32 वर्ष हे प्लॅन तयार झालेले नाही पिरियड. जसं महात्मा गांधींनी तुमची मिठाच्या सत्याग्रहाची चळवळ केली होती की कायदे पाळायचे नाही, मग आम्ही अधिकाऱ्यांनी मिळून आणि नगरसेवकांनी मिळून एक अशी संविधान पाळायचं नाही अशी चळवळ केली. गेली 32 वर्ष आम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि सोशल जस्टिस प्लॅन तयारच केलेले नाही. आणि नोबडी हॅड आस्क्ड अस. काही नाही, तुम्ही कुणीच विचारला नाही, कोणी विचारलं. मग ते जर झाले नसतील, बेसिक जबाबदारी जी 73 आणि 74 घटना दुरुस्तीने दिलेली आहे तीच जर कोणी क्वेश्चन केली नसेल तर मग इलेक्शनला काय उपयोग? हे नुसतं ते थोतांड आहे बघायचं की मग ते ठीक आहे फॉर्च्युनर पर्यंत सुटतं आणि तिथे जाऊन थांबतं. नोबडी इज क्वेश्चनिंग दॅट. नोबडी इज गॉन टू द कोर्ट ऑल्सो. कोर्टामध्ये गेलं तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणाल की अरे तू आता हात उंच करून सांगतोय, तू काय केलं त्यावेळेस? मी कमिशन had started preparation of economic development plan and social justice plan. तिथे एक जाधवराव नावाचे म्हणून अधिकारी होते, त्यांच्याकडे हे कास दिली होती जोडे की आपल्याला हे तयार करायचं. हे जोपर्यंत होत नाही की बेसिक थिंग हे कॉर्पोरेटरना विचारलं की हे आहे घटनेमध्ये, हे कायद्यामध्ये आहे, किती लोकांना माहिती आहे, ते काय हो काय करायचं? ते सांगतात की बजेटचा आणि याचा काही संबंध नाही. बजेट इज अ स्टेटमेंट ऑफ अकाउंट, हाऊ यू आर गोइंग टू फायनान्स दॅट. इथे जर इथून जर सुरुवात असेल, आपल्याला लोकशाही समजली नसेल, आपल्याला गव्हर्नमेंटचा उद्देश समजला नसेल, जसं केंद्र शासनाचा उद्देश असतो की आपल्याला डिफेन्स पाहिजे, बॉर्डर सिक्युर करायचं, अमुक करायचं, तसं बेसिक उद्देश स्थानिक स्वराज्य संस्था तुमचे इकॉनॉमिक स्टेटस वाढलं पाहिजे आणि सोशल वाढलं पाहिजे. सोशल मध्ये त्यात सगळं आलं मग की तुमचे टॉयलेट्स किती आहेत, पॉप्युलेशन प्रमाणे आहेत की नाही, तुमचे बेड्स फ्री बेड्स आहेत की नाही, तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे की नाही, किती तुमचे हे होत आहे, ट्रॅफिक जॅम मध्ये किती तास होत आहे. दिस इज दी सोशल जस्टिस प्लॅन. पण असे प्लॅन्स तयार झाले ना, इम्प्लिमेंटेशन तर आमची गोष्ट आहे. यासाठी घटनेने आणखी एक सांगितलेलं आहे की हे जसे टर्बो ऑर्गनायझेशन होतं तशा ठिकाणी तुम्ही PMRD सारखे हे करा. आपण खूप उशिरा केला आणि त्याच्यामध्ये 66% लोक हे कॉर्पोरेटर्स असणार आहेत. कारण पुण्याचं डिकंजेशन करायचं असेल, पुण्याचं वातावरण चांगलं करायचं असेल, पुन्हा सुधारायचं असेल तर तुम्हाला PMRD करायची. त्याची जबाबदारी ही 66% इथून जे नगरसेवक जाणार आहेत त्यांनी करायचं. हे नगरसेवक जाऊन तिथे काय करतात का? मी ते PMRDचे आणि तुमच्या मीटिंग नाही, ते डोंट ओपन देअर माउथ. मग असे तुम्ही खरं म्हणजे विचारलं पाहिजे इलेक्शनच्या वेळेस की बाबा रे तू काय करणार आहेस तिथे जाऊन, काही करशील की नाही तिथे? नोबडी विल से एनीथिंग. मला वाटतं कुठेतरी त्यांना त्यांची जी उमेदवारी आहे ती कुठेतरी असं वाटलं पाहिजे की मी चूक करतोय का, इतकं भांडवल सोडलं पाहिजे. आणि तसं होत नाही. जोपर्यंत मतदार तुम्ही स्वतः आणि तुम्ही मतदान खरं म्हणजे की तुम्ही इथे असल्यामुळे आम्ही तर चांगला राहिला मतदान करतो, काही उपयोगाचं नाही, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही याच्यात सगळ्यांनी चांगलं मतदान केलं काही अर्थ नाही. तुम्ही जोपर्यंत मॅस मुवमेंट म्हणत नाही, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल तुम्ही असं स्प्रेड करत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. जसं मी स्वातंत्र्यासाठी म्हटलं की महात्मा गांधींनी चळवळ केली, एकट्याने करून काही उपयोगाचं नसतं. मॅस मुवमेंटला जोपर्यंत मॅस मुवमेंट होत नाही. आता तुम्ही याच्यामध्ये एक टॉपिक दिला आहे की लोकप्रतिनिधीची जबाबदारी. फार सिंपल आहे. काय जबाबदारी आहे की तुमचा वॉर्ड आहे, त्या वॉर्ड मध्ये केवळ कुणी आलं की मला नळ कनेक्शन मिळत नाही म्हणून कुणातरी फोन करायचं किंवा तिथे काही अमुक झाड पडलंय तिथे हे करायचं,
ही जबाबदारी अजिबात नाही. आणि त्यासाठी आपण त्यांना सध्या वापरतो की नाही, त्याच्यासाठीच वापरतो. कारण ही चुकीची पद्धत आहे. त्यांनी काय केलं, त्याची जबाबदारी काय आहे की त्यांच्या वॉर्डमध्ये डीपी आहे, डेव्हलपमेंट प्लॅन आहे, त्याच्यामध्ये किती रस्ते वाईड करायचे घेतलेले आहे हे त्याला माहिती पाहिजे आणि ते कधी होणार आहे हे त्यांनी आयुक्ताच्या डोक्यावर बसलं पाहिजे की प्लॅन मध्ये हे घेतलेलं आहे ते झालेलं आहे का, माझ्याकडे किती FSI मंजूर झालेला आहे सगळा, त्याच्यासाठी काय लागणार आहे पाणी पुरवठा त्याची व्यवस्था काय, तिथे सिवेज ट्रीटमेंट वाहून नेण्याची काय व्यवस्था आहे ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये हॉस्पिटल बेड्स किती येणार आहे त्या एरियामध्ये ऍज पर दी पोटेन्शियल FSI तिथे ना त्याप्रमाणे केलेलं आहे का. आमच्याकडे सेक्स रेशिओ काय, मुलींचा जन्मदर किती आहे माझ्या एरियामध्ये, तुम्ही काय करणार आहात, त्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे त्यांनी केल्या पाहिजे. आजचा नगरसेवक तसा करतो त्यांनी मला वाटतं की यू ब्रिंग आउट रिपोर्ट कार्ड, हे रिपोर्ट कार्ड नाही, हे रिपोर्ट कार्ड तू काय केलं, सिटी लेवलला मोठे प्रोजेक्ट आणायचे होते त्याचं काय केलं, आणि मग तुझ्या वॉर्ड मध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत. केवळ त्याला जो पैसा दिला दॅट इज ऑल्सो इलिगल, दॅट इज नॉट इन द लॉ. नगरसेवकचा हे जे असतं काय म्हणतात त्याला निधी, दॅट्स नॉट प्रोव्हाइडेड इन द लॉ. एंटायर निधी इज ऑफ नगरसेवक, सगळा निधी हा नगरसेवकाचा असतो, तो छोटा नाही. आपले आमचे अधिकारी काय की थोडाफार निधी जर तिकडे गेला की ते चूप बसतात आणि आम्ही आपले काय दिवाळखोरी करायची ते करतो इकडे सगळं. त्यामुळे एंटायर निधी बिलॉंग्स टू दिस कॉर्पोरेटर्स, त्याच्यावर त्यांचं लक्ष पाहिजे आणि ते लक्ष करताना मग ते करायचं. तर काही ठिकाणी आपण जसं की विदर्भाचा बॅकलॉग, मराठवाड्याचा बॅकलॉग, तसा प्रत्येक वॉर्ड मध्ये सुद्धा बॅकलॉग तयार होतो. काही असे फार महाबली नगरसेवक असतात ते खिचून आणतात. हा खिचून आणणं लोकशाहीमध्ये कुठला प्रकार आलेला आहे, इट शुड बी नीड बेस्ड. पण मी स्वतः बघितलेलं की खिचून आणणारे नगरसेवक आणि मग काही ठिकाणी तिथे ते वॉर्ड असेच राहिलेले असतात. यासाठी प्रत्येक नगरसेवकाकडे त्यांनी विचारलं पाहिजे तुम्ही हे काय आहे की माझ्या वॉर्डचं ओव्हरऑल पिक्चर काय, आणि मग आयुक्ताकडे गेलं पाहिजे की मला तुम्ही जाऊन दाखवा. तसं होत नाही. हे करणारे लोकप्रतिनिधी उमेदवार तुम्ही त्यांना हे केलं पाहिजे, तुला हे माहिती आहे का तू असं करणार आहेस का, अन्यथा आम्ही तुला नाही मत देणार. इतके क्लॅरिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे. मला वाटतं की याच्यावरती खूप काही बोलले. आय डोंट वॉन्ट टू गो ऑन दिस नॉट टू टॉक. माझे मी याच्यावरती नगरसेवकांचे कर्तव्य, नागरिकांच्या जबाबदारी याच्यावरती माझे व्हिडिओज पण आहेत. इनफॅक्ट माझा त्या शॅडो गव्हर्नमेंटवरती पण व्हिडिओ आहे. आय डू इट ॲज माय पर्सनल थिंग. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी तुमचे कुठे असे छोटे 20-25 जरी लोक असतील त्यांचं सेन्सिटायझेशन करायचं काम मी आताही जातोच. त्यामुळे इथून पुढचे जे काही 2-4 महिने आहेत मिनी विधानसभा, मी त्याला स्थानिक स्वराज्य संस्था अजिबातच म्हणत नाही आता, ते नाहीच आहे. जोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा तो सिंगल वॉर्ड करत नाही तोपर्यंत हे स्थानिक स्वराज्य संस्था नाही. शेवटचा मुद्दा मी सांगतो की जो तन्मयने याच्यामध्ये केला होता की एरिया सभा, ग्रामपंचायतीमध्ये 500 वोटरची जरी ग्रामपंचायत 1000ची त्यांना स्वतःची ग्रामसभा आहे. म्हणजे ऍथेन्स मध्ये जशी लोकशाही सुरू झाली होती की प्रत्येकाचा सहभाग, तसं ते जरी जेन्युअलिटी झालं असलं तर तो कायदा आहे 2009 ला आलेला एरिया सभेचा 29ब. थोडाफार माझाही त्याच्यामध्ये एक रोल होता. पण त्याच्यात ते जर केलं तर तुमची एरिया सभा किती लोकांच्यासाठी असणार आहे, आयडिया किती लोकांच्यासाठी असेल एरिया सभा. ती एक तुमचा जो बूथ असतो, बूथले मतदारसंघ आहे मतदार, तेवढ्यासाठीच असणार आहे. म्हणजे तुमचं पार्टिसिपेशन हे ऍथेन्स सारखं असणार आहे. म्हणजे 2500 वर्षापूर्वी लोकशाहीची सुरुवात झाली, तो एरिया सभा हा प्रत्येक बूथ साठी असेल. आणि मग तुमची कनेक्ट तिथे प्रश्न काय हे सगळं तिथे जाईल आणि तिथे ते प्रशासन पण असेल. आता मी त्यावेळेस नियम नसल्यामुळे मी केलं शकलो, पण मी प्रशासन नेलं. मी त्यावेळेस जे नगरसंख्याची संख्या होती तितके प्रशासकीय युनिट तयार केले की 6 लोकांचा प्रशासकीय युनिट स्थानिक पातळीला, ती ऑर्डर अजूनही आहे पण नंतर त्याच्याप्रमाणे केलं नाही की त्यांनी तिथल्या तिथे प्रश्न सोपवायचे. 6 लोकांचे तिथे तुमचे इंजिनियर असतील, समाज कल्याणचे असतील, डॉक्टर्स असतील, हे केलेलं होतं. पण लोकांनी नंतर काही विचारलं नाही तर सुरू झालेली सिस्टम का बंद झाली. त्यामुळे आपल्याला 29ब आणि वंदनाताई हे 8 आमदार करतात काही शहरामध्ये. 29ब मध्ये एरिया सभाचे कायदा जे 288 आमदारांनी 76 तुमच्या विधान परिषद सदस्यांनी आणि गव्हर्नर साहेबांनी हा कायदा केला. पण केवळ त्याची एरिया सभा डिफाईन केला नाही
म्हणून गेले किती वर्ष आता 16 वर्ष पेंडिंग राहिलेलं आहे, की लोकशाहीपासून वंचित ठेवलेलं आहे. खरं म्हणजे ते जर झालं असतं तर आपला कोविड अतिशय त्यापेक्षा जास्त चांगला हँडल होऊ शकला असता. चांगला हँडल झाला नाही असं मी म्हणत नाही, आणखी चांगला हँडल होऊ शकला असता. हे होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी वी ऑल मस्ट trigger the minds of others like uranium. It should be chain reaction. It cannot stand alone in my mind. की आता जसं विजयजी आणि विनीताजी तुम्हाला लोकांना बोलवलं, तसं तुम्ही लोकांनी पुढे असं लोकांना बोलवलं पाहिजे. इट शुड स्टार्ट मुव्हिंग ॲज अ मुवमेंट. नाही तर मग ठीक आहे, एक असं विचार गोष्ट तरी आपला संग्राम काहीतरी असं मध्ये हे करणार, विच इज गुड, पण इट शुड बी अ मास मुवमेंट अँड इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की हे पुढे कसं जाईल. अन्यथा भविष्यातील पिढ्यांचं अतिशय भयानक असं स्वरूप असणार आहे. आय गेट स्केअर्ड टू व्हिज्युअलाइज दिस थिंग. एक तुमचा आपल्याकडे रिपोर्टची कमतरता नसते. 16 मोबिलिटी रिपोर्ट्स मी होतो त्यावेळेस आले होते कॉर्पोरेशन मध्ये. त्यावेळेस एक रिपोर्ट आहे, आय डोंट वॉन्ट टू नेम दी कन्सल्टंट, त्यांनी सांगितलं की काही वर्षानंतर पुण्यामध्ये 4-5 तासांची जॅम लागणार आहे. आणि ते आता सुरू झाले, थोडंफार कुठेतरी आहे. आता थोडं मेट्रो सुरू झाल्यामुळे काही हरकत नाही, पण ते झालेलं आहे. लोकांनी हे सगळं प्रशासन गव्हर्नमेंट म्हणून आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. आणि ही आता ऑपॉर्च्युनिटी आहे ही मिनी विधानसभेच्या इलेक्शनची. मला वाटतं की दिस इज पॉसिबल. आणि विजयजी आणि विनीताजी यांनी जे सुरू केलेलं आहे, यू मस्ट स्प्रेड इट आउट नाउ. आय होप दे विल डू इट. थँक्यू व्हेरी मच.